नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बेसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 नोव्हेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी 2026 हे वर्ष या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. भारत आणि कोणत्या देशादरम्यान 10 वर्षांचा संरक्षण आराखडा करार झालेला आहे, ज्या अंतर्गत तो देश आपले प्रगत तंत्रज्ञान भारतासोबत शेअर करण्याचं या ठिकाणी ठरलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, भारत आणि USA दरम्यान 10 वर्षाचा या ठिकाणी काय झालेला आहे? संरक्षण आराखडा करार झालेला आहे. कराराचं नाव काय आहे? तर नाव नाहीये, पण करार काय आहे? भारत आणि अमेरिकेमध्ये 10 वर्षाचा संरक्षण आराखडा करार. याच्या मागचा उद्देश काय आहे? तर लिहून घ्या. दोन्ही देशांमधील लष्करी आणि संरक्षण विषयक तांत्रिक सहकार्य मजबूत करणे तसेच भविष्यातील धोरणात्मक भागीदारीसाठी मार्गदर्शन करणे हा या कराराचा मागचा उद्देश आहे. आणि तंत्रज्ञान काय असणार आहे? तर या करारामुळे अमेरिका भारतासोबत प्रगत तंत्रज्ञान सामायिक करेल किंवा शेअर करण्याची या ठिकाणी भूमिका मांडेल. पर्याय क्रमांक डी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अमेरिकेबद्दल सांगायचं म्हटलं तर वर्तमानमधील अध्यक्ष आहेत 47व्या क्रमांकाचे डोनाल्ड ट्रम्प. राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारतातील 94व्या क्रमांकाचे रामसर स्थळ कोणते ठरलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोगाबिल नावाचे एक लेक आहे, तलाव आहे. कुठे आहे? बिहार राज्यामध्ये स्थित आहे. तर गोगाबिल सरोवराचा समावेश पूरग्रस्त पाणथळ जागा आणि जैवविविधतेचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून त्याचे पर्यावरणीय महत्त्व प्रतिबिंबित करतं. त्याच्यामुळे या ठिकाणी त्याला 94 क्रमांकाचं रामसर स्थळ डिक्लेअर केलेलं आहे. स्वाभाविक आहे. मग भारतामध्ये आता एकूण रामसर स्थळांची यादी किती आहे, लिस्ट किती आहे? तर 94. या 94 वरती एक सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ऑप्शनमध्ये काही या ठिकाणी रामसर स्थळे दिलेली आहेत. जसं की 94 क्रमांकाचा आहे गोगाबिल तलाव. त्याच्या अगोदर 93 क्रमांकाचा आहे गोकुळ जलाशय, ते बिहारमध्ये आहे. त्याच्या अगोदर 92 क्रमांकाचा आहे उदयपूर झील, हे देखील बिहारमध्ये आहे. त्याच्या अगोदर 91 क्रमांकाचा आहे मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स, जे की राजस्थानमध्ये आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. लेटेस्टवालं गोगाबिल तलाव कुठे आहे? तर बिहार राज्याच्या अंतर्गत. बिहार ज्या राज्याची स्थापना 22 मार्च 1912ला झाली. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान, राजधानी आहे पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी, राजगीर आणि कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण इंदापुरी नावाचं. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. जागतिक सुनामी जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्याच दिवशी 5 नोव्हेंबरला आपण दरवर्षी जागतिक सुनामी जागरूकता दिवस म्हणून साजरा करतो. 2 पॉईंट लिहून घ्या. हा दिवस 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने सुरू केला आहे. याचा उद्देश या ठिकाणी सुनामीच्या धोक्यांबद्दल अवेअरनेस क्रिएट करणे, जागरूकता वाढवणे, लोकांमध्ये पूर्वतयारीसाठी शिक्षण देणे आणि आपत्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय सामायिक करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस. 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस तसेच महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून. 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस. 9 नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस. 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस. 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस.
13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून, आणि तसेच जागतिक मधुमेह दिवस, 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस, आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. भारताने अलीकडेच प्रथमच GI टॅग असलेले इंडी आणि पुलियानकुडी लिंबू कोणत्या देशाला निर्यात केलेले आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंग्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. फॉर द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री भारताने काय केलेलं आहे, तर GI टॅग असलेले इंडी आणि पुलियानकुडी लिंबू जे काही लेमन्स असतात ते या ठिकाणी एक्सपोर्ट केलेले आहेत इंग्लंडला. 500 किलोच्या या शिपमेंटमध्ये कर्नाटकमधील 350 किलो इंडी लाईम आणि तमिळनाडूमधील 150 किलो पुलियांगुडी लाईमचा या ठिकाणी समावेश आहे, म्हणजेच लिंबूंचा समावेश आहे. तर पर्याय क्रमांक ए, इंग्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. भारताच्या पहिल्या संरक्षण ईव्हीचे नाव काय आहे? इंडियाज फर्स्ट डिफेन्स ईव्हीचे नाव काय आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वीर. वीर इलेक्ट्रिक व्हेकल असं याचं नाव आहे. काय नाव आहे, तर वीर इलेक्ट्रिक व्हेकल ही भारताची पहिली संरक्षण ईव्ही आहे. बेंगलोरमध्ये असलेल्या प्रवेग डायनामिक्सने ही विकसित केली आहे आणि याचा मागचा डेव्हलपमेंट करण्याचा उद्देश काय आहे, तर गुप्त मोहिमा, गुप्तहेर मोहिमा यासह सामरिक संरक्षण ऑपरेशनसाठी डिझाईन केलेलं हे काय आहे, तर वीर ईव्ही नावाचं भारताचं पहिलं संरक्षण ईव्ही व्हेकलचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सप्टेंबर 2025 मध्ये भारताची एकूण स्थापित वीज क्षमता किती गिगावॉट्स ओलांडली आहे? ही एक ऐतिहासिक कामगिरी म्हणजेच या ठिकाणी माइलस्टोन क्रिएट झाला आहे आपल्या प्यारा भारतामध्ये. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जवळपास 500 गिगावॉट एवढं या ठिकाणी इन्स्टॉल्ड जे काही या ठिकाणी वीज क्षमता कॅपॅसिटी आहे गिगावॉटची ती या ठिकाणी ओलांडलेली आहे. बरोबर, या ठिकाणी 2 पॉईंट लिहून घ्या. देशाची एकूण स्थापित वीज क्षमता म्हणजेच इन्स्टॉल्ड बरं का, इन्स्टॉल केलेली जी काही लाईटची कॅपॅसिटी आहे ती 500 गिगावॉट ओलांडलेली आहे, जी की आता एकूण 500.89 गिगावॉट वरती पोहोचलेली आहे. ही कामगिरी ऊर्जा क्षेत्रातील अनेक वर्षांच्या मजबूत धोरणात्मक पाठिंब्याचे, गुंतवणुकीचे आणि टीमवर्कचे प्रतिबिंब आहे. बरोबर, त्याच्यामुळे हे रिफ्लेक्शन आपल्याला दिसून येत आहे. पुढचा प्रश्न, रॉब जेटन नावाचे एक व्यक्ती आहेत, कोणत्या देशाचे पहिले समलैंगिक पंतप्रधान या ठिकाणी बनलेले आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रॉब जेटन या ठिकाणी नेदरलँडचे पहिले समलैंगिक पंतप्रधान बनलेले आहेत. त्यांच्या D66 पक्षाला विजय मिळवून दिल्यानंतर सर्वात तरुण आणि पहिले उघडपणे समलिंगी पंतप्रधान म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. प्रश्न आहे एक देश आणि त्या देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधानाबद्दल. तर लगेच वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान झालेले आहेत 2025 मध्ये त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. पोर्तुगलचे आहेत लुईस मॉन्टेनेग्रो, युक्रेनचे आहेत युलिया स्वेरेडिन्को, त्यानंतर रवांडाचे आहेत जस्टिन नेसी युम्बा, म्यानमारचे आहेत यू नो सॉ, जमैकाचे आहेत अँड्रू हॉलनेस, त्यानंतर थायलंडचे आहेत अनुतीन चार्नविराकुल, त्यानंतर फ्रान्सचे आहेत सेबॅस्टिन लेकोर्नू, त्यानंतर मादागास्करचे आहेत रुपिन फॉर्च्युनाट जाफी सांबो, त्यानंतर जपानचे आहेत साने ताकाची आणि नेदरलँडचे आपण आत्ताच बघितले समलिंगी पंतप्रधान रॉब जेटन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पहिला BWF एअर बॅडमिंटन विश्वचषक कोठे आयोजित केला जाणार आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शारजाह संयुक्त अरब अमिराती. बरोबर, तर 11 ते 14 डिसेंबर 2025 या कालखंडामध्ये युनायटेड अरब इमिरेट्स या ठिकाणी BWF एअर बॅडमिंटन वर्ल्ड कप शारजाह या ठिकाणी होणार आहे, ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, त्या अगोदर प्रश्न आहे होणाऱ्या स्पर्धेबद्दल. मग झालेल्या ज्या काही वेगवेगळ्या चॅम्पियनशिप आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. सॅफ अंडर-17 वर्षाखालील जे काही 17 वर्षाखालील महिला चॅम्पियनशिप झाली त्याचं विजेतेपद भारताने जिंकलं. US ओपन टेनिस 2025 झाली, पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराजने जिंकलं, तर महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं. 2025चा पुरुष हॉकी आशिया कप भारताने जिंकला, तर महिला आशिया हॉकी विश्वचषक चीनने जिंकला आहे. त्यानंतर फिडे महिला ग्रँड स्विस 2025 वैशाली रमेश बाबू, बेलेंडिओर पुरस्कार पुरुषांचा उस्माने डेंबले,
तर महिलांचा एताना बोनमाटी. 2025चा पुरुष आशिया कप भारताने, तर सॅफ अंडर-7 चॅम्पियनशिप सुद्धा या ठिकाणी, अंडर-17 चॅम्पियनशिप सुद्धा या ठिकाणी भारताने जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, पूर्वी प्रचंड प्रहार नावाची जे काय या ठिकाणी त्रिसेवा सराव आहे, बरोबर का नाही, तर ही जे काही सराव आहे ते कोठे आयोजित केला जात आहे? तर पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारत त्रिसेवा लष्करी सराव आयोजित करेल, ज्याचं नाव काय आहे? पूर्वी प्रचंड प्रहार. हा भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांचा संयुक्त सराव आहे. या सरावाचे उद्दिष्ट तिन्ही दलांमधील युद्ध कौशल्य, तंत्रज्ञानाचा वापर आणि ऑपरेशनल समन्वय वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. ठीक आहे. कोठे आयोजित करण्यात येणार आहे? अरुणाचल प्रदेश. तर जाता जाता अरुणाचल प्रदेशबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना 20 फेब्रुवारी 1987. मुख्यमंत्री पेमा खांडू, राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, तर राजधानी इटानगर. 2 महत्त्वाचे धरण रंगनाडी आणि सुबानसिरी. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मौलिंग आणि नामदाफा. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियान ज्याला आपण बोलतो NBHM राबविण्यासाठी कोणती संस्था रिस्पॉन्सिबल आहे, जबाबदार आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, NBB. तुम्ही म्हणताल की सर हे NBB काय? तर लिहून घ्या, नॅशनल बी बोर्ड म्हणजेच राष्ट्रीय मधमाशी मंडळ, आणि NBHM म्हणजे काय? नॅशनल बी कीपिंग अँड हनी मिशन, NBHM. बरोबर. 2 पॉईंट लिहून घ्या. भारत सरकारच्या गोड क्रांती स्वीट रिव्होल्युशन, बरोबर का नाही, या अंतर्गत 2021 मध्ये राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियान सुरू करण्यात आलं. ही एक केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे जी वैज्ञानिक मधमाशी पालन, दर्जेदार मध आणि मधमाशी पोळ्यांचे उत्पादन विकास यावरती लक्ष केंद्रित करतं. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या पोसायडॉन पाण्याखालील ड्रोनची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रशिया या देशाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या पोसायडॉन पाण्याखालील ड्रोनची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. पॉईंट लिहून घ्या. पोसायडॉन या नवीन अणुऊर्जेवर चालणाऱ्या आणि अणुऊर्जेवर चालणारे जे काही पाण्याखालील ड्रोन आहे त्याची यशस्वी चाचणी केली, त्याला रोखणे अशक्य असलं किंवा अशक्य आहे हे देखील या ठिकाणी या अनुषंगाने डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. रशिया अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, राजधानी आहे मॉस्को, चलन वापरलं जातं रशियन रुबल. शेवटचा प्रश्न, रामनामी नावाची एक कम्युनिटी आहे, प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर पर्याय क्रमांक ए, छत्तीसगड राज्यामध्ये आढळते. 2 पॉईंट लिहून घ्या. पंतप्रधानांनी शिष्टाचार तोडून रामनामी जमातीच्या 2 सदस्यांना त्यांचा पारंपरिक मोरपंखाचा मुकुट घालण्याची परवानगी दिली. दुसरा पॉईंट, रामनामी जमात ही भारतातील छत्तीसगडमधील एक अद्वितीय पंथ आहे जी त्यांच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर राम नावाचे गोंधन गोंदवण्यासाठी ओळखली जाते. क्लिअर. तर रामनामी, रामनाम, रामाचं नाव शरीरावर गोंदणारी ही कम्युनिटी आहे, जमात आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या देशाने ह्युन्मू 5 या राक्षसी क्षेपणास्त्राचे अनावरण केलेले आहे? दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, अमेरिका की रशिया? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.